जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी याच्यावर लढणार आहे आणि मला असं वाटतं याच्यात कोणालाच सोडलं नाही पाहिजे। एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, देवेंद्र फडणवीस असो, कोणीही असो, ते कोणीही जर ड्रग्ज महाराष्ट्रात विकत असेल त्यांच्यावर कारवाई ही तात्काळ झाली पाहिजे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आहे, जिथे हायकोर्टाचा दिलासा मिळाला नाही। अजित पवार हे फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार। किती लाज येईल असं हे त्यांचं जे डिसिजन झालंय ते किती लज्जास्पद डिसिजन झालंय। खरं तर जेव्हा एक नाही दोन कोर्टांनी सरळ सरळ 2 वर्षाची शिक्षा कन्फर्म केली आहे, त्यानंतर सुद्धा यांना पुन्हा आणि एका कोर्टाची वाट बघायची आहे। जेव्हा 2 वर्षाची शिक्षा होते, कायदा असं म्हणतो की तात्काळ त्यांची आमदारकी रद्द करण्याचं प्रोसिजर झालं पाहिजे। पूर्वी 8(4) हा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मधला कायदा होता की ज्याच्यात अपील मध्ये गेलं तर त्यांना त्यांची आमदारकी वाचत होती। हा 8(4) कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द करून सुद्धा अपील मध्ये गेल्याने त्यांना कुठलाही फायदा होणार नाहीये हे माहीत असून सुद्धा जर त्यांचा आमदारकी रद्द करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती जर विधिमंडळाने चालू केली नसेल, त्याच्यात त्यांचं मंत्रिपद गेलं पाहिजे, आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। पण तसंही जर होत नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल। म्हणजे किती पाठराखण ही लोक करणार, भ्रष्टाचाराला किती पाठीशी घालणार। आणि जो माणूस ज्यांनी 28 त्यांची आता 2000 बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील जिल्हा न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। नागपुरातील जिल्हा न्यायालयाला बॉम्ब न उडवू असा धमकीचा ईमेल आलाय। मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईतल्या वांद्रे कोर्टाला सुद्धा धमकीचा ईमेल आल्याचं कळतंय। वांद्रे कोर्ट परिसरामध्ये आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। ही 3 महत्त्वाची दृश्य या संदर्भातली आपण पाहतोय। नागपुरातल्या जिल्हा न्यायालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी प्राप्त झाली, त्यानंतर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दुसरीकडे मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी सध्या आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईतल्या वांद्रे कोर्टाला सुद्धा धमकीचा ईमेल आला। त्या पार्श्वभूमीवर आता बंदोबस्त वाढवण्यात आलाय। एक राजकीय बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीच्या दौऱ्यावर आहेत। अंजनगाव सुर्जीमध्ये आज एकनाथ शिंदे यांचा रोड शो आणि जाहीर सभा देखील होणार आहे। अंजनगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ते सभा घेत आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये तुम्ही महायुती म्हणून लढतायत की स्वतंत्र म्हणून लढतायत? नाही, आम्हाला जे आमच्या पक्षश्रेष्ठींनी जे आदेश दिलेले आहेत की निवडणूक ही महायुतीमध्ये करायची आणि त्या पद्धतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून बसून सर्व नेते मिळून त्या पद्धतीचा निर्णय घेतील आणि जर एकमेकांमध्ये जमलं तर नक्कीच युतीमध्ये लढण्याचा आमचाही प्रयत्न असेल। शिवसेनेला किती जागांवर लढायचं आहे, तसा प्रस्ताव किती जागांचा तुम्ही देणार? अजून प्रस्ताव वगैरे तसा दिला गेलेला नाही। अजूनही बैठक तशा पद्धतीची ऑफिशियल बाकी आहे आणि त्यामध्ये सविस्तर वोट शेअरिंग जे आधीचे झालेले आहेत किंवा आताची जी परिस्थिती आहे, निवडून येणारे उमेदवार कोण आहेत याच्यावर चर्चा करून त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।